न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेतून 6 ते 7 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो, तर पंचगंगेचे पाणी पिण्यायोग्य नाही। त्यामुळे शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी आज ज्येष्ठ नागरिक भगतसिंग ग्रुपच्या वतीने रमेश पाटील यांनी प्रांत कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 10 दिवसात बैठक न बोलवल्यास कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला। इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो, त्यापैकी कृष्णा योजनेला वारंवार गळती लागत असल्याने 6 ते 7 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो, तर पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित असल्याने जलचर ही मृत्युमुखी पडत आहेत। हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। आता सोडकुडी योजना मंजूर झाल्यावरही दुधगंगा नदीकाठचे नागरिक विरोध करत आहेत। इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्यावरून मोठं राजकारण सुरू असून त्यात जनता भरडली जात आहे। पाण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलन करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे इचलकरंजीकर भारतात राहतात की पाकिस्तानात असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक भगतसिंग ग्रुपच्या वतीने रमेश पाटील यांनी आज प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं। या आंदोलनात किरण कटके, राजाराम धारवाड, सुकुमार चौगुले, अनिल होगाडे, दीपक मांचरे, अशोक चौगुले, शरद चव्हाण, वसंत हिकुडे, रमेश कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। या आंदोलनाला इचलकरंजी बार असोसिएशन यांच्यासह विविध संघटना व नागरिकांनी पाठिंबा दिला।